नमस्कार, दंडवत प्रणाम. मी आपली मावशी सुनंदा पाटील. आपला सुगरणीचा कोपा या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. मी तुम्हाला काल पिठल्याचीच रेसिपी टाकली, पण मला पिठलं भाकरी दोघं टाकायच्या होत्या. पण यूट्यूबवर आपल्याला चॅनलवर जी वेळेची मर्यादा आहे ती पाळावी लागते, म्हणून मी तुम्हाला फक्त पिठल्याची रेसिपी टाकली आणि भाकरींची राहिली आहे, तर ती मी आज टाकणार आहे. आणि दुसरं म्हणजे संपूर्ण तुम्ही जे काही मी व्लॉग टाकते ते बघत राहा, म्हणजे शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला नाही आवडला ते पण मला जे आपल्याला कमेंट बॉक्स आहे त्याच्यात कमेंट करून सांगा. आणि आवडली तर ते पण लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा, पण काहीतरी सांगा. मी तुमच्यातलेच एक तुमची मावशी आहे आणि चॅनलला शेवटपर्यंत बघून आणि सबस्क्राईब करा. नक्की नक्की सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हाच मी पुढे जाऊ शकते, नाहीतर ते शक्य नाही आहे. मी तुमची जत राहू, पण तुम्ही रेसिपी बघत राहा आणि तुम्ही हक्काने सांगा तुम्हाला जी रेसिपी आवडत असेल ती बनवायला. मी बनवण्याचा नक्की नक्की प्रयत्न करेन. चला, आता आपण जी काही आपली आजची भाकरींची रेसिपी आहे ती मी तुम्हाला दाखवते. आणि माझी ताई बोलली आहे, माझी ताई हायस्कूल टीचर आहे, ती बोलली आहे तुमच्याशी. ते पण तुम्ही ऐका, नक्की नक्की ऐका, तुम्हाला आवडेल बरं का. चला तर आता मी भाकरी बनवते. नवीन मुलींना काही भाकरी जमत नाही, म्हणून मी त्यांना बनवून दाखवते कशी भाकरी बनवता. असं कोणी ज्वारीची बनवतं, कोणी बाजरीची बनवतं, आणि पिठलं तर पिठलं पोळी कोणी ज्वारीची बनवतं, कोणी बाजरीची बनवतं. आणि पिठलं तर पिठलं पोळी, आमच्याकडे पिठलं पोळीच खाता, पण गरमागरम भाकरीसोबत पण छान लागतं. म्हणून मी आज बाजरीची भाकर बनवणार आहे पिठल्यासोबत खायला. अशी भाकर बनवून घेते आणि तुम्ही पण बनवा बरं. मंडळी, मी मावशींची मोठी मुलगी बोलते. आईच्या रेसिपीज कदाचित त्या प्रोफेशनल लोकांनी इतक्या परफेक्ट तुम्हाला दाखवता येत नसतील तिला. ती एकटीच शूट करत असते, कारण आम्ही आमच्या कामात बिझी असतो सगळे, आणि सगळं एडिटिंग वगैरे सगळं एकटी करते. आणि तुम्हाला सांगायला आवडेल मला की आईची जी रेसिपी असते, प्रत्येक रेसिपी ती अतिशय चविष्ट असते. तांत्रिक कारणामुळे आई तुम्हाला ते म्हणजे चव घेता नाही येत तुम्हाला डायरेक्ट, पण जर तुम्ही चव घेतली असती तर तुम्हाला कळालं असतं की किती स्वाद आहे आईच्या हाताला, किती चव आहे. आई, तुला किती वर्षाचा अनुभव आहे का भाकरी करायचा? मला तरी कमीत कमीत 42-43 वर्षाचा. कितव्या वयापासून शिकली तू भाकरी करायला? मी 11 ते 12 वर्षाची असताना. म्हणजे माहेरी तुझं लग्न? हो 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 हो. आणि पहा मंडळी, की माझ्या आईला अक्षरशः किती 42-43 वर्षाचा अनुभव आहे भाकरी करण्याचा. आणि इतकी मऊ लुसलुशीत असते ना आईच्या हातची भाकर. आणि पोपडा जो आहे तो कडक असतो, खालचा बेस जो आहे तो अगदी मऊ असतो. हे बघा, हे असं ठोकून, आणि याला चाडं म्हणतं आमच्याकडे. हे असं चाडं, हे बोट आहे ना, हे असं फिरवायचं असतं असं, आणि एका हाताने अशी फिरवायची असते, आणि हे 3 बोटं तिकडे आणि हा अंगठा इकडे, असं चाडं बनवून घ्यायचं असतं. त्याला चाडं म्हणतं आमच्याकडे. छान असं, हे बघा डिझाईन किती छान, किती सुंदर. लहानपणी आम्हाला इतकं नवल वाटायचं ना, आई कसं काय असं छान मस्त बनवते डिझाईन. आणि आता असं बारीक पीठ भुरभुरायचं, आणि त्याच्यावर हे असं चाडं आहे ना, हे उलटं ठेवायचं, आणि असं दोघं हातांना पीठ लावून घ्यायचं. आणि आता आपल्याला भाकरी थापायची आहे, अशी ताटातच. कोणी कोणी पोळपाटवर थापतं, पण मी ताटातच थापते. आणि आमच्याकडे जनरली ताटामध्ये, परातीमध्ये अशी भाकरी थापली जाते. आता ह्या कडा आहेत ना, ह्या कडा अशामध्ये लोटायच्या आणि एका हाताने थापून घ्यायची ही अशी भाकरी. आता बऱ्यापैकी मोठी झाली, एका हाताने थापली जात नाही, तर आता आपण 2 हात लावणार आहोत. पहा मंडळी, बघा किती अक्षरशः गोल गरगरीत आहे.
मला अजून सुद्धा आईसारखी एवढी गोल गरीब गरीब भाकर जमत नाही. आणि हो. तिची जर जाडी पाहिली ना तुम्ही, सगळीकडे सारखी जाड आहे आईच्या हातची भाकर. आणि आता ह्या दोघं हातांना पीठ लावून घेतलं आहे आणि एक हात मध्ये आणि एक हात कडेला असं ठेवायचं आणि अशी भाकर थापायची. भाकरी थापण्याची कला आहे ना, ही पण काही दुसऱ्या कलांपेक्षा कमी नाही आहे. हे हा आतमध्ये ठेवायचा बिलकुल मध्ये आणि हा हात आहे कडेला. शेवटपर्यंत अशीच थापायची भाकर. आता ही पूर्ण भाकरी झाली आपली थापून छान अशी. आणि भाकरीची तुम्ही आकार बघा भाकरीचा. आकार केली माझ्या आईने, पण आकार अजिबात बदललेला नाहीये. जसा चाड्याचा आकार होता ना, तसाच्या तसा आकार आहे. आणि थिकनेस सुद्धा सगळीकडून सारखा आहे. आता आई तव्यावर टाकेल भाकर. आणि तिला आता आपल्याला तव्यावर टाकून घ्यायची अशी. एका हात असा टाकायचा मध्ये आणि अशी उलटी करून अशी करायची आणि ही अशी हळू टाकायची अलगदपणे, ही अशी. आणि भाकरीचं एक विशेष असतं की जर तिचा थिकनेस सगळीकडून सारखा नसला ना, तर ती फुगत नाही व्यवस्थित. भाकरी तवा तापल्यावरच टाकायची, गार तव्यावर कधीच टाकायची नाही. आणि आता पाणी लावून घेते मी. ही सगळी जी पद्धत आहे ती आपल्या पूर्वजांनी जपलेली आहे. आपल्या ज्या महिला आहेत पूर्वज, त्यांनी आणि आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. आताच्या मुलींना नाही येत भाकरी, पोळ्या येतात फक्त, पण माझ्या मुलींना येते भाकरी. त्या शिकल्या माझ्यापासून. तुझ्या एवढं परफेक्ट नाही येत मला. आणि आता मी ही भाकरी आहे ना, ही उचटण्याने उलटावी लागते. बऱ्याच वेळेला आई बिना उलटणीच उलटते. हे अशी पण असते तिला. हे बघा, हे बघा किती सुंदर अशी भाकरी भाजली गेली आपली बघा. लहानपणी ना आई जेव्हा स्वयंपाक करायची ना, मी आईच्या बाजूला उभं राहून असं एकटक बघत राहायची. माझी आई कसं करते एवढं छान, अक्षरशः कुशलतेने आणि सगळं. म्हणून माझ्यासारखा स्वयंपाक करते माझी ताई पण. आता हे दुसऱ्या भाकरीसाठी पीठ गाळून घेते. असं हे पण कालून घेऊ आणि भाकरी बनवू आपण. आईची तव्यावरची भाकर शिजत नाही तोवर खालची भाकर रेडी असते. माझी आई खूपच कुशल स्वयंपाकीन आहे आणि खरंच सुगरण आहे. जसं चॅनलचं नाव आहे ना, सुगरणीचा खोपा. तर एका गृहिणीमध्ये जे जे कौशल्य असावेत ना, ते सगळे कौशल्य आहेत माझ्या आईमध्ये आणि पारंगत आहे माझी आई सगळ्याच गोष्टी. ही अशी भाकर तयार झाली. आता हे उलटी करून शेकून घेऊ तव्यावरच. हे बघा किती सुंदर अशी भाकर झाली आपली, किती सुंदर झाली. टम्मा फुगली भाकर आपली. आणि ही दुसरी भाकर आहे, ही पण आता तव्यावर टाकून घेणार आहे. हे बघा किती सुंदर अशी भाकर फुगली आहे आपली बघा. आहे ना, किती सुंदर अशी भाकरी आहे. तर हाताला चटके बसतात. नवीन जे मुली आहेत त्यांच्यासाठी सांगते मी, हाताला चटके बसता, नाही तर लवकर पाणी लावायचं टाकल्याबरोबरच आणि पाणी सुकू द्यायच्या आतच तिला आपण अशी उलटून घ्यायचे बघा. हे बघा. आता ही पण मी फुगल्यावर तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, ही पण अशी छान शिजली. भाकरी जी आहे ना ती कच्ची नसावी. कच्ची भाकर असली की त्रास होतो. तिला खमंग अशी भाजून घ्यायची, खरपूस अशी. खमंगपेक्षा खरपूस भाजायची. तिला करून दाखवल्या, ही एक आणि ही एक, अशा दोन भाकरी करून दाखवल्या मी तुम्हाला.